आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सुटं तेल विकू नका, घेऊ नका। भेसळयुक्त तेलामुळे हृदयविकारासह मेंदूचे विकार, कॅन्सर होऊ शकतो। खाद्यतेलाबद्दल एफडीए कडून कडक नियमावली, उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात। दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये आरटीओ कडून तपासणी, नोटिशीनंतर 3 महिन्यातही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार। राज्यामध्ये एसआयआरच्या वेळापत्रकामध्ये बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। एसआयआर गणना अर्जांचा पहिला टप्पा पूर्ण, दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर अशी मुदत। परभणीमध्ये 2,000ची लाच घेताना बीएलओला अटक, मतदार यादीमध्ये नावं समाविष्ट करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप। आरोपी रामेश्वर काळेविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात महायुतीमधील नेतेच आक्रमक, पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। अजित पवार राष्ट्रवादीचे नेते तमन गौडा, रवी पाटील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार। कोकण मंडळाची म्हाडाची 6,000 घरांची लॉटरी अडचणीत, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारकरांसाठी लॉटरी काढण्यात येणार होती। नगर विकास विभागाच्या प्रस्तावानुसार म्हाडाला घरं मिळणं कठीण होणार। ठाण्यामध्ये चोरीच्या पेट्रोलची बेकायदेशीर वाहतूक उघड, शिधावाटप विभागाच्या कारवाईमध्ये 11,000 लिटर पेट्रोल जप्त, आरोपीच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा। नाशकात रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करताना नगरसेवकाच्या पायाला मोठी दुखापत, भाजप नगरसेवक अमोल पाटील व्हीलचेअरवर नाशिकच्या महासभेत दाखल। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाचा परिसर टपरी मुक्त आणि अंमली पदार्थ मुक्त असावा, याबाबत तडजोड करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश। अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार। राज्यातील मत्स्य व्यावसायिकांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता, संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यावर। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यानंतर विविध सवलती आणि योजनांचा मार्ग मोकळा। राज्यातील निवासी आश्रमशाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढावा, मंत्री अतुल सावेंच्या सूचना। ओबीसी विभागांतर्गत येणाऱ्या 485 निवासी आश्रमशाळांचा मंत्री अतुल सावेंकडून आढावा, विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि शाश्वत सुविधा उपलब्ध होणार, अतुल सावेंची ग्वाही। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचा 8 दिवसांपासून ठिय्या, वसतिगृह प्रवेशाची 26 वर्ष वयाची मर्यादा हटवण्याची मागणी, आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा मुक्काम। पाईपद्वारे नैसर्गिक गॅसचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर, घराघरातील सिलेंडरची कटकट संपणार, टार्गेटपेक्षा जास्त जोडण्या दिल्यास 200 मानक घनमीटर स्वस्त देशांतर्गत नैसर्गिक गॅस मिळणार। पुढील वर्षी 4 इयत्तांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार, 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या 4 इयत्तांचा अभ्यासक्रम बदलणार, नव्या अभ्यासक्रमाच्या कामाला सुरुवात। मुंबईतील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर, 2025 मध्ये 1,54,000 नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला, कुत्र्यांच्या प्रश्नावरून पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांचा गदारोळ, तर 2030 पर्यंत मुंबईला रेबीज मुक्त करण्याचा प्रशासनाचा दावा। पुणे रेल्वे स्थानकावरील अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करा, रेल्वेच्या बैठकीमध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना। संरक्षक भिंत मजबूत करावी, 24 तास टीसी आणि सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात करण्याचे निर्देश। मुंबईच्या कांदिवलीमध्ये इंडसइंड बँकेच्या लॉकरमधून 81,80,000चं सोनं गायब, दुबईतून 2 वर्षांनंतर आलेल्या ग्राहकाचा लॉकर रिकामं, आरोपीच्या खात्यामध्ये 2 वर्षात 9 कोटींचे व्यवहार। मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार, फेऱ्यांची संख्या थेट 100हून अधिक करण्याचा निर्णय। सीएसएमटी इथल्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम जलद गतीनं पूर्ण केलं जाणार। 150 इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार, बेस्ट समितीच्या सभेमध्ये प्रस्तावाला मंजुरी, त्यामुळे 150 विद्युत डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यामध्ये येण्याचा मार्ग मोकळा। गोरेगाव पश्चिमेतील 100हून अधिक रहिवाशांना मोठा दिलासा, नवीन सीटीएस क्रमांकाचा मार्ग मोकळा। गोरेगाव पश्चिमेतील रहिवाशांसाठी महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, एसवी रोड परिसरातील भूखंडाला नवीन सीटीएस क्रमांक मिळणार। टिटवाळा स्थानकावर 256 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, विशेष पोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहिमेमध्ये एकूण 1,03,330 रुपयांचा दंड वसूल, वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचं आवाहन। पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दररोज पायी गस्त घातली जाणार, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी गस्तीची ठिकाणं निश्चित, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 10 ते 12 ठिकाणी गस्त घातली जाणार। पुण्यामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सायकल ग्रँड टूर स्पर्धेसाठी रस्ते तयार करण्यात येणार, वशिलेबाजीनं रस्त्याची कामं नको, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचना। रस्त्याच्या कामामध्ये आणि गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका। पुणे महापालिका उभारणार 300 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारून तयार केला जाणार बायो सीएनजी।
BPCL कडे हा प्रकल्प देण्याचा प्रस्ताव. पुणे मुंबई विद्यापीठातर्फे संयुक्त पदवी अभ्यासक्रम नॅनो तंत्रज्ञान ऊर्जा या अभ्यास विषयातील एमटेक अभ्यासक्रमातून संशोधनाला चालना देण्यावर विद्यापीठाचा भर. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची पुण्यामध्ये मोठी कारवाई. कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईत गणेश पाटोळेला ठोकल्या बेड्या. पाटोळेकडून 2.5 किलो गांजा जप्त. गांजा घेण्यासाठी आलेल्या 30 लोकांना ताब्यात घेतलं.